नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी बनवली होती मस्त अशी पावभाजी। बघू शकता किती छान बनवली होती। तर लगेचच सांगते कशी बनवायची। आता यासाठी इथं फ्लॉवर बटाटा असं मस्त चिरून घ्यायचं आहे आणि वाटाणे ते छान धुवून घ्यायचे आणि आपल्याला कुकरमध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून ते कुकरमध्ये शिजण्यासाठी लावून द्यायचे। आता ह्याच्या मी 4 ते 5 शिट्ट्या करून कुकर लावून दिलं होतं। आता एका भांड्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट करायची आहे। आता कांदा, टोमॅटो आणि ढोबळी मिरची मस्तपैकी बारीक चिरून घ्यायचे होता येईल तितकं। आता आपलं कुकर झालेलं होतं। आता हे आपल्याला मस्तपैकी बारीक करून घ्यायचं आहे, अजिबात असं जाड नाही राहायला पाहिजे। आता बघू शकता मी होता येईल तितकं मस्त बारीक करून घेतलं आहे। आता आपलं जे बनवलं होतं ते सगळं जवळ घ्यायचं आहे आपल्याला आणि आपला सगळ्यात महत्त्वाचा पावभाजी मसाला विसरायचा नाही। आता एका कढईमध्ये भरपूर असं तेल घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये मोहरी, थोडेसे जिरे आणि कढीपत्ता घालून मस्त फोडणीला सुरुवात करायची। आता हे तडतडून दिलं की त्याच्यामध्ये आपला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि तो मस्तपैकी तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे। आता हा मस्त फ्राय केला की त्याच्यामध्ये ढोबळी मिरची घालायची, कारण की ढोबळी मिरची शिजायला खूप वेळ लागतो। आता त्यानंतर आपल्याला टोमॅटो घालायचे आहे, टोमॅटो भरपूर घालायचे आणि मस्तपैकी बारीक करून घ्यायचे। बघू शकता आता मस्तपैकी त्यालाच फ्राय करायचे। आता याच्यामध्ये आपण अद्रक लसूणची पेस्ट केली होती ती पण घालायची आणि हे मिक्स करून घ्यायचे। आणि आता हे झालंय आपलं रेडी। तर त्याच्यामध्ये आपण आता मसाले घालूया। त्यासाठी मी पहिले हळद घालते आणि आपल्या घरातील घरगुती लाल तिखट तुम्ही घालू शकता आणि पावभाजी मसाला अख्खी एक पुडी घालायची, कारण की ते नसेल तर टेस्ट अजिबात येणार नाही। त्यासाठी मस्त आता हे घालून मस्त फ्राय करायचे तेल सुटूस तर। बघू शकता आता आपण जे कुकरमधलं बारीक केलेलं होतं ते ह्यामध्ये घालून द्यायचे आणि मस्तपैकी मिक्स करून घ्यायचे। मला तर पाण्याची आवश्यकता नव्हती, तुम्हाला लागत असेल तुम्ही घालू शकता। आता हे मस्तपैकी मिक्स करायचे। बघू शकता खूप सुंदर दिसते। आता आवश्यकतेनुसार त्यातमध्ये मीठ घालायचे आणि हे सगळं छान मिक्स करून त्याच्यावर झाकण ठेवून बारीक गॅसवर शिजण्यासाठी ठेवून द्यायचे। आता ह्याला उकळी आली होती त्यामुळे मी उघडून बघितलं, पण ती पावभाजी खाली लागू नये त्यामुळे आपल्याला सारखी हलवावं लागते। बघू शकता अजून ती शिजलेली नाही, त्यामुळे मी परत ह्याला झाकण ठेवून थोड्या वेळ शिजण्यासाठी ठेवून द्यायची होती। आता ह्याला उकळी आलेली आहे, मस्त कलर आलेला आहे आणि सुगंध तर अप्रतिम आला होता। खूप छान अशी पावभाजी आपली रेडी आहे। आता मी गॅस बंद करते आणि आपली बारीक चिरलेली कोथिंबीर त्यावर घालून आपली पावभाजी खाण्यासाठी रेडी आहे। बघू शकता आता मी मस्तपैकी एका ताटमध्ये घेतली आणि खाण्यासाठी रेडी आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्की ट्राय करा। धन्यवाद।